सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार। कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते। तर आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही हार मानू नका। कारण का तर अडचणी ह्या आपल्याला कमकुवत बनवण्यासाठी नाही तर ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येत असतात। प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन आलेला असतो। त्यामुळे भूतकाळातील चुका विसरून आपण प्रत्येक दिवस आजचा जो दिवस आहे तो मेहनतीने आणि सकारात्मक विचारांनी जगा। यश आज नाही मिळाले तर उद्या नक्कीच मिळेल। तर चला आणखीन एका दिवसाची मस्त छान अशी सुरुवात आपली झालेली होती। मग ते घरातलं आवरण्यापासून म्हणा किंवा बाल्कनीतल्या झाडांना पाणी घालण्यापर्यंत। ही जशी आपण घरातल्या माणसांची काळजी घेतो ना रोजच्या रोज, तशी यांची सुद्धा घ्यावी लागतात कारण ते आपल्या कुटुंबाचा एक हिस्साच असतो। तर चला झाडांना पाणी वगैरे घालून झालेलं होतं। झाडू वगैरे मारून जी काही थोडीफार कामं होती छोटी मोठी ती झालेली होती आणि रात्रीनं यांनी येताना मस्त छान असे जामून आणलेले होते आणि आता भरपूर सारं जामून ह्या वर्षी तर खूपच जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि बऱ्यापैकी आहेत स्वस्त। 60 रुपये काहीतरी पाव असे मिळालेले होते। तर अर्धा किलो आणलेले होते आणि यांना ठेवून तर काही चालत नाही। लगोलग खाल्लेलीच बरी असतात ती, कारण पिकतात खूप लवकर आणि मुलं कसे असेच उचलून खातात सुद्धा। त्यामुळे कुठलीही बाहेरून वस्तू आणली म्हणजे ती धुवून घेतलेली बरी असते। नाहीतर बऱ्याचदा मुलं तसंच घेऊन मग तोंडात टाकलंही जातं। त्यामुळे स्वच्छ धुवून ठेवून दिलेले आणि मीठ वगैरे लावून जर खाल्ले ना जामून, थोडंसं मीठ लावून इतकं छान लागतात ना मस्त। आता भरपूर प्रमाणामध्ये आहेत ह्यावर्षी, पण बरीचशी लोकं अशी म्हणतात की ज्या वर्षी जामुनांचं सीझन असलं ना तर त्या वर्षी ना थोडं दुष्काळच असतो असं। चला सकाळ सकाळी मी बरीचशी कामं आणि पाणी यायच्या आधी आवरून घेत असते, कारण 9ला पाणी येतं। त्याआधी ही छोटी मोठी कामं झालेली असली ना की मग पटकन आपली कामं जी आहेत ती पाणी चालू असेल तोपर्यंत कपडे वगैरे होऊन जातात। भांडी असली थोडीफार स्वयंपाकाची निघालेली, चहा पाण्याची सकाळची, नाश्त्याची, त्याच्यासाठी सकाळी लवकर प्रयत्न असतो। तर पाणी आलेलं होतं। नळ चालू ठेवते मी कारण कळत नाही बऱ्याच वेळेला ना, त्यामुळे चालू ठेवलेला होता। 9 वाजेचं टायमिंग असतं सकाळचं। आणि त्यानंतर मग वाटण तयार करून घ्यायचं होतं। त्यासाठी कांदा बारीक कट करून घेतलेला होता आणि भाजून घेत आहे चांगला, म्हणजे काळ्या मसाल्याची भाजीच बनवायची होती। तर मटकी थोडी शिल्लक राहिलेली होती, बाकी मी सुक्की केलेली आणि थोडी होती। तर म्हटलं चला आता मसाल्याची मटकीची भाजीच बनवूया। त्यासाठी आधी मी इथे कांदा वगैरे सगळं करून मसाला जो आहे ना तो तयार करून घेतलेला होता। आणि आज ना बेडवरचं बेडशीट वगैरे हे मला स्वच्छ धुवून घ्यायचं होतं, कारण खूप जास्त दिवस झाले ना चेंजेस केले गेले नव्हतं आणि पांढऱ्या रंगाचं असल्यामुळे लगेच त्याच्यावरती डाग दिसून येतात किंवा धूळ वगैरे बसली तर काळपट होऊन जातात। त्यामुळे 8 दिवसातनं तरी एकदा बेडशीट चेंज करून घ्यावा लागतो। आणि वातावरण तर काही मोकळंच झालेलं आहे। आता पावसाचा काही अजून पत्ता नाही आहे। 2 दिवस पाऊस पडला, आता आजच्या दिवशी तर छान मोकळं वातावरण होतं बाहेर। त्यामुळे म्हटलं चला आता पाणी चालू आहे तोपर्यंत बेडशीट वगैरे धुवून होतील। सोप्याची कवरं काही काढलेली नव्हती, एक एक दिवस करून एक एक आवरते। कधी कधी बेडवरचे बेडशीट वगैरे टाकते, कधी हॉलमधलं, असं एक एक करून धुवत असते। सोप्यावरचे अजून व्यवस्थित आहेत त्यामुळे ते काही धुणार नाही आहे। फक्त बेडवरचंच बेडशीट वगैरे उशांची कवरं वगैरे जी आहेत ना ती चेंज करून घ्यायची आहेत। घेताना ना बऱ्याच वेळेला आपण लाईट कलरचे बेडशीट वगैरे घेतो किंवा दिसायलाही ते खूप छान आणि मस्त दिसतातही, पण त्याची क्लिनिंगला ते तितकेच जास्त अवघड जात असतात, कारण धुवायला ना लवकर खराब होतात। आणि हे जे आहे ना मरून कलरचं, हे 3-4 वर्ष झाले असतील या बेडशीटला, पण रफ अँड टफ आहे। म्हणजे 250 रुपयालाच काहीतरी होतं मला असं वाटतं ते। हो तर त्याची किंमतही इतकी जास्त व्यवस्थित काही लक्षात नाही, पण 250च असेल। आणि त्याच्यामध्ये 2 पिलो कवरसुद्धा होते। पण इतकं म्हणजे कपडा इतका छान आहे ना त्याचा, खराबही होत नाही किंवा टाकल्यानंतर पटकन धुतानाही त्रास होत नाही आणि कपडा पण चांगला आहे। असं एखादं कापड असं असतं आणि जे लाईट कलरमध्ये आपण घेतो ना ते दिसायला तर छान दिसतात, पण क्लिनिंगसाठी खूप जास्त अवघड जातात। आणि कलरफुलमध्ये असले की आपण मशीनमध्ये सुद्धा टाकून देतो, सहज वॉश होऊन जातात पटकन। आणि लाईट कलरचे असले तर मग हाताने धुतल्याशिवाय त्यांना पर्यायच नसतो। चला
स्वयंपाकामध्ये आज मसाल्याची भाजी बनवलेली होती, मटकीची आणि चपात्या. तर स्वयंपाक वगैरे झाला, कपडे वगैरे धुवून झालेले होते आणि जेवणं झाल्यानंतर मग किचन आवरून घेत होती. पाणी जर जाणार असलं तर आपली ही किती कमाल असते ना, आपण अगदी लवकर लवकर पाणी आहे तोपर्यंत कामं उरकवण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि एकदाचं पाणी गेलं की मग काही कामाचा मूड इतका जास्त नसतो. त्यामुळे जोपर्यंत पाणी चालू आहे तोपर्यंत पटापट कामावरून घ्यायची. आणि काही वेळा काय होतं, 24 तास पाणी असल्यामुळे आपण काय म्हणतो, आहे अजून करूयात, आहे अजून पाणी, काही जाणार थोडी आहे, करूयात. त्यामुळे बऱ्याच वेळेला कंटाळासुद्धा होतो बरं का कामांना आणि खूप उशीरसुद्धा होऊन जातो. पण असं नियोजन जर कुठल्याही गोष्टीचं असलं ना, खरंच प्रमाणामध्ये, तर मग व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर तसंच पाण्याचं सुद्धा नियोजन व्यवस्थित म्हणजे असं फिक्स टायमिंग वगैरे असला ना, तर मग आपण त्या वेळेनुसार कामं पटापट आवरून घेत असतो. आणि जर होलसेलमध्ये असलं तर मग थोडा आरामात आपण चालू देतो. सवय झालेली असल्यामुळे वाटतं की 24 तासच पाणी हवं असं. पण चला, बऱ्याच ठिकाणी तर 4-4, 5-5 दिवससुद्धा पाणी येत नाही. आता गावाला माझ्या आईन त्यांच्या इकडे तर खरंच 3-4 दिवसातनं एकदा नळ येतात पाण्याचे. किचन क्लिनिंग वगैरे सुद्धा झालेली होती माझी, मस्त छान आवरून झालं सगळी कामं. आणि त्याचबरोबर लवकर कामं झाल्यामुळे हा माझा इकडेही असा फायदा होत असतो की कामं पटापट झाले म्हणजे ब्लाऊजं शिवून होत आहे. आज मी बरोबर 4 ते 5 ब्लाऊजं कटिंग करून घेतलेली होती, 4 ब्लाऊजं. तर आणि शिवायला एक ब्लाऊज नंतर शिवून घेतला. मग त्यातला आज म्हटलं चला सगळे कटिंग करून घेते, थोडा वेळ, लवकरच कामं झालेली होती, वेळही होता आणि पटपट मग एकदाचे शिवायला लागले की होतील म्हटलं. रोज रोज मग कटिंग करत बसण्यापेक्षा. तर आज मी बरोबर 4 ब्लाऊजं कटिंग करून घेतली आणि त्यानंतर मग एक ब्लाऊज शिवूनही घेतलेला होता. 3 ब्लाऊजं बाहेरची होती आणि एक ब्लाऊज हा माझा होता, जो आता आम्ही अधिक महिन्यामध्ये गेलेलो होतो ना मावशीकडे, तिकडची मला साडी भेटलेली होती तिथली, मावशीच्या इथली. तिच्यावरचं ब्लाऊज शिवून घ्यायचं होतं. तर ते इथे कटिंग करून घेत आहे. असं काही ना काही म्हणजे रिकामं राहण्यापेक्षा, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं असतं खरं तर. काहीतरी करायलासुद्धा महत्त्व असतं. उगाच मोकळं राहण्यापेक्षा काहीतरी भेटत आहे आपल्याला 2-4 पैसे म्हणा किंवा इकडे-तिकडे वेळ घालवण्यापेक्षा आपण असं मेहनत करून काही ना काही करतो घरी बसल्या. तर तेच 4-5 ब्लाउजांची कटिंग झालेली आहे आणि आता पुढे 2 दिवसात मग आता ही सगळी ब्लाउजं जी आहेत ती शिवून द्यायचीच आहेत सगळ्यांची. त्यामुळे मग आता हा मेहंदी कलरचा ब्लाऊज शिवायला घेतलेला होता. डिझाईनचाच गळा आहे याच्यासुद्धा, पण लेसच आणल्या गेलेल्या नाही आहेत. लेस आणाव्या लागतील यांच्या. म्हणजे जशी डिझाईनमध्ये दाखवलेली जी प्रॉपर लेस आहे ना, तशा पद्धतीची लेस इकडे भेटत नाही आहे. त्यामुळे राहिलेलं आहे ते. थोडंसं जास्त डार्क गोल्डनमध्ये मिळत आहे मला त्याच्यासाठी लावायला जी लेस लागणार आहे ती. त्यामुळे 2-3 ब्लाउजांचे लेस राहिलेले आहेत. आणि कालचं ब्लाऊज तर खूप छान मस्त झालेलं होतं शिवून आणि हेही झालेलं आहे. त्यानंतर लटकन वगैरे लावायचं थोडीफार डिझाईन बाकी होती ना, ती लावून घेतली. असं आजची जी काही कामं होती ती कंप्लीट झालेली होती. हे फक्त तुम्हाला असं टाईमपास म्हणून की काहीतरी दुपारच्या वेळेला काहीतरी केलं पाहिजे बुवा, आपला वेळ वाया न घालवता. त्यामुळे थोडंसं शॉर्टमध्ये मी दाखवत असते. तुम्हाला आवडत असेल तर बघा आणि नाहीच तर मग थोडंफार स्किप करून पुढचं बघितलं तरीसुद्धा चालतं. तर चला, स्वयंपाकाची वेळ झालेली होती. आता सकाळ संध्याकाळचं नेहमीप्रमाणे मी तुम्हाला 2 टायमिंगचंच दाखवत आहे. कारण दुपारच्या वेळ तर पूर्ण ब्लाउजांमध्ये जात आहे सध्या माझा, त्यासाठी. रात्री मी ना स्वयंपाकात इथं सोया चंक्स बनवणार होती. आधी सुरुवातीला मी पाण्यामध्ये व्यवस्थित असे त्यांना बॉईल करून घेतले. जर आपल्याला वेळ असेल आपल्याकडे भरपूर तर आधी थंड पाण्यामध्ये सुद्धा भिजत टाकून दिले ना आपण तरीसुद्धा चालतात. पण मला आधी काही टाकलं गेलेलं नव्हते म्हणून मी गरम पाण्यातच टाकले. थोडंसं नॉर्मल चांगले उकळायला लागल्यानंतर बंद करून दिलेला होता आणि चाळणीमध्ये चाळून पाणी नितरवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर इकडे मग कढईमध्ये लसूण, जिरं वगैरे याची फोडणी दिली, तमालपत्र घातलेलं आहे आणि बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला होता. छान व्यवस्थित कांदा परतला गेल्यानंतर त्याच्यात मी टोमॅटो घातलेला आहे मोठा, बारीक कट करून घेतलेला आणि थोडं मीठ घातलेलं आहे आणि आपले बेसिक मसाले, हळद, लाल तिखट, धना पावडर. मीठ मी अशासाठी घातलं की जो आपला टोमॅटो घातलेला आहे ना, ते व्यवस्थित असं छान लवकर हे व्हावं, मिक्स व्हावं त्याच्यामध्ये, लवकर शिजला जावा ना म्हणून टाकलेलं आहे. जर तुम्हाला टोमॅटोची पेस्ट टाकायची असेल ना तरीसुद्धा चालेल. पण मी पेस्ट न करता अशा पद्धतीनेच केलेलं होतं. आणि छान शिजून झाला टोमॅटो की मग व्यवस्थित असा त्याला स्मॅश करून घेतलेला होता.
झाकण ठेवून जर व्यवस्थित असं शिजवून घेतला ना टोमॅटोला, तर पटकन शिजतोही आणि मस्त छान तेलही सुटतं. हे असंच इतकं छान दिसत होतं ना, खरं सांगते की नुसतं चपातीसोबत जरी खाल्लं ना याला असंच, तरीसुद्धा मस्त लागेल. तर त्याच्यात थोडासा मी किचन किंग मसाला टाकलेला होता आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं होतं. आणि आपले जे सोयाबीन गरम पाण्यात भिजवलेले होते ना, ते व्यवस्थित असे पिळून घेतले, त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि ते त्याच्यात मिक्स करून घेतलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि मस्त छान असे सोया चंक्स आपले इथे तयार झालेले आहेत. थोडंसं झाकण ठेवून मी 1-2 मिनिटं याला वाफ काढून घेणार आहे. घरात तर सगळ्यांना इतके जास्त आवडलेले होते ना, खरं सांगते, चाटून पुसून खातील घरातले. अगदी अशा पद्धतीची भाजी जर बनवली ती माझ्या घरात सिद्धीला खास करून ना अशा सुक्या भाज्या खूप जास्त आवडतात. अशा आमच्या गावाकडे जशा रस्स्या टाईप भाज्या असतात ना आमच्याकडच्या पद्धतीच्या, तशा तिला नको असतात. तर असं काहीतरी त्यांना करून दिलं की मग पोटभर जेवतात. आज मी काही चपात्या वगैरे करणार नव्हती. आज म्हटलं मस्त छान फुलकेच करूयात आणि ते याच्यासोबत खाऊयात. तसं वेदू सांगत होती की मम्मी मस्त नान वगैरे कर असं सांगत होती, पण तिला म्हटलं नको, आताच मी फुलकेच बनवणार आहे. नानसुद्धा खूप छान लागेल बरं का याच्यासोबत. पण मी फुलकेच केलेले होते. मस्त छान असे माझे फुलके पण इतके काही छोट्या साईजमध्ये नसतात, थोडे मोठेच असतात, कारण माझ्या चपात्याही थोड्या मोठ्याच असतात त्यामुळे. आणि थोडंसं मस्त असं तूप लावायचं त्याच्यावरून आणि गरमागरम फुलका आणि त्याच्यासोबत ही अशी मस्त छान अशी भाजी. तर खरंच सांगते एक नंबर झालेलं होतं. अगदी बाहेरचं हॉटेलचं जेवणसुद्धा तुम्ही विसरून जाल इतकं छान झालेलं होतं. तर चला मस्त छान अशा स्पेशल डिश सोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. ताईंनो कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईपही करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या 12:30च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.